संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार, जनतन धन केले तुनाही समान, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार। पांडुरंगा करू जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, तेचे नमस्कारोनी आता। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार। संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे। अभंग स्थितीपर प्रकरणातला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये मुख्य विधान असं करतात की आम्ही बळीवंत झालो। महाराजांचं अभंगातलं प्रमुख विधान आहे का आम्ही बळीवंत झालो। तर तुकाराम महाराजांच्या आम्ही बळीवंत झालो या म्हणण्यावरती चार प्रश्न निर्माण होतात। चार प्रश्न असे महाराजांच्या विधानावर चार प्रश्न निर्माण होतात। कोणते? ऐका। महाराज कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झालात? पहिला प्रश्न। ज्या बळाने बळीवंत झालात ते बळ कुठून आणलं? दुसरा प्रश्न। जिथून ते बळ आणलं तिथून कशा रीतीनं आणलं, प्राप्त केलं? तिसरा प्रश्न। आणि त्या बळावर काय पुरुषार्थ गाजवला? चौथा प्रश्न। असे चार प्रश्न आहे। आले ध्यानात तुमच्या? चार प्रश्न आले लक्षात? हा म्हणत जा, हात म्हणा। एक मिनिट ऐका, नाहीच कळलं तर मी पुन्हा सांगत जाईल, पण तुम्ही हा म्हणत जा। हे लक्षातच ठेवा, नाही कळलं पुन्हा सांगायचं काम माझं, तरी नाही कळलं पुन्हा सांगायचं काम माझं, मग पुन्हा पुन्हा सांगायचं काम माझं आणि हा म्हणायचं काम तुमचं। ठरलं ना? आता नक्की ठरलं ना? मग मी काहीही म्हणू तसं मी काही म्हणणार नाही, पण तुम्ही हो म्हणत जा। चार प्रश्न आहे बघा। त्यातला पहिला प्रश्न आहे कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झाला? हा पहिला प्रश्न आहे। कारण बळ काही एका प्रकारचं नाही, बळाचे प्रकार खूप आहे। बळ फार बळाचे प्रकार आहे। सगळे प्रकार आपण सांगू शकत नाही, सगळ्या बळाच्या प्रकाराचा विचार आपण करू शकत नाही, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे। पण बळ खूप आहे। अवकाशातलं बळ वेगळं, पाण्यातलं बळ वेगळं, जमिनीवरचं बळ वेगळं, पुरुषांचं बळ वेगळं, स्त्रियांचं बळ वेगळं, बालकाचं बळ वेगळं, तरुणाचं बळ वेगळं, म्हाताऱ्याचं बळ वेगळं, पैलवानाचं बळ वेगळं, कीर्तनकाराचं बळ वेगळं, मृदुंग वाजवणाराचं बळ वेगळं, गाणाराचं बळ वेगळं, जनावरांचं बळ वेगळं, पशुचं बळ वेगळं, पक्ष्यांचं जप्याचं बळ वेगळं, तप्याचं बळ वेगळं, ज्ञानाचं बळ वेगळं, ध्यानाचं बळ वेगळं, असे वेगवेगळे प्रकारचे बळ आहेत। खूप बळ। त्या बळाचा विचार आपण करू शकत नाही, पण आपल्याला शोध असा करायचा आहे का तुम्ही जर बळीवंत झाला तर कोणतं बळ आहे, तुम्हाला कोणतं बळ मिळालं, कोणत्या बळाने तुम्ही बळीवंत झाला, त्याच्याकरता तुम्हाला चार पाच प्रकार सांगतो बळाचे। चार पाच शॉर्टकट, चार पाच प्रकार सांगतो। कोणते? ऐका। काही माणसांकडे शरीर बळ असतं, एक। काही माणसांकडं कौटुंबिक बळ असतं, दोन। काही माणसांकडं बुद्धिबळ असतं, तीन। काही माणसांकडं सत्ता बळ असतं, चार। आणि काही माणसांकडं सांपत्तिक बळ असतं, म्हणजे श्रीमंतीचं, असे पाच। बरं का? आता काही माणसांकडं शरीर बळ असतं, शरीर बळ,
आता शरीर बळ म्हटलं की माणूस तुमच्या डोळ्यापुढं उभा राहायला पाहिजे. आला का डोळ्यापुढं? दिसला का तुम्हाला? हा म्हणा, हा यांना बरोबर दिसला. आणि नाही दिसला तर मी दाखवतो, पहा दिसला तर. कसा? शरीर बळ म्हटलं की उंच, 6 फूट उंचीचा असा उंचापुरा सपुरा बलदंड, मडक्यासारखं डोकं, शिंवासारखा जबरदस्त जबडा, विशाल बालप्रदेश, तलवारीच्या धारेसारखं नाक, झुपकेदार मिशा, पिळदार दंड, न फुगवता 56 इंच छाती. 40 नाही, 40ची रिटायर झाली आता, 40 गेली, जुनी झाली, आता नवीन आली 56 इंच. आणि ते पण न फुगवता, म्हणजे अशी हवामध्ये न घेता अशी 56 इंच छाती, असाला एक एक दंड, असाली एक एक मांडी, 100-150 किलो वजन, उंचापुरा सपुरा बलदंड, जाडजूड, दांडगा दुंडगा. दिसतो का नाही? आला डोळे पुढं. हा, आणि तरी नाही कळला तर टप्पूच्या टप्पू. माझ्याकडे नका पाहू, दाखवतो त्याच्याकडे पहा. याला काय म्हणतात? शरीर बळ. महाराज, ज्या माणसाकडे शरीर बळ असतं ना, तो माणूस त्या बळाने श्रेष्ठ असतो, म्हणजे संपन्न. तो जगात कोणाला मोजित नाही, कोणाला खात नाही. आणि कोणी आलं ना, एका बुक्कीत जीव घेतो, एका बुक्कीत काम करतो. त्याचं शरीर बळ. काही माणसांकडे कौटुंबिक बळ असतं. कौटुंबिक बळ याचा अर्थ काय? कौटुंबिक बळ याचा अर्थ असा, पाठीराख्यांचं बळ. म्हणजे त्याच्या स्वतःकडे बळ नसतं, स्वतः किरकोळ असतो, एकदम विकनेस असतो, एकदम हडकुळा, उदबत्ती छाप, बोंबी, एकदम असा कसा. मी तर म्हणतो महाराज, कपडे घालतो म्हणून तरी बरा दिसतो. बिन कपड्याचा पाहिला ना तर नुसता हडकांचा सापळा. काळेवाडीतून जीव लावून फुकला का गोईंग टू पोखरी, थांबतच नाही मध्ये, असा किडकिडा. पण ऐका, याच्या आधी तुम्हाला जो जाडा सांगितला ना, तो जाडा एका हॉटेल समोर खुर्चीत बसून 10-5 माणसांमध्ये चहा पित होता. आणि हा किडकिडा वाळकुटा हाडकुळा हा तिथं आला आणि त्यांनी त्या जाड्याच्या ताडकन तोंडात मारली आणि निघून गेला. तर त्या जाड्यानी वाकडा डोळा करूनही पाहिलं नाही आणि का रे मारतो म्हणूनही विचारलं नाही. आला तो, ताडकन मारली तोंडात त्या हाडकुळ्यानी, त्या जाड्याच्या, तो गेला निघून. तर याच्या भोवती जे चहा पित होते ना, ते म्हटले, भाऊसाहेब आता मात्र कमाल झाली बा. एवढे जाडजूड तुम्ही, एवढे ताकदवान तुम्ही, इतका किरकोळ तो, त्यांनी तुमच्या तोंडात मारावी आणि तुम्ही त्याच्याकडे पाहू पण नाही, त्याला विचारू सुद्धा नाही. याचा अर्थ काय? तेव्हा तो जाडा त्याच्या भोवतीच्या माणसांना म्हटला, याचा अर्थ तुम्हाला कळायचा नाही. म्हणजे काय? त्याला आतली गोष्ट आहे ती आतली गोष्ट, तिला अंदर की बात म्हणतात, अंदर की बात. मग सांगा ना काय? तो म्हटला, हा स्वतः दिसायला किरकोळ आहे, जो मारून गेला तो स्वतः दिसायला किरकोळ आहे, पण त्याचे पाठीराखे माझ्यापेक्षा होलसेल आहे. हा किरकोळ आहे. आपण जर याच्याकडे तिरपा डोळा करून पाहावं तर ते तुटून पडतात, कुत्र्यासारखं मारतात. त्याच्यापेक्षा गप राहिलेलं बरं नाही का? याला कौटुंबिक बळ म्हणतात. काही जणांकडे बुद्धीचं बळ असतं. बुद्धीचं बळ सुद्धा श्रेष्ठ आहे बरं का. बुद्धिबळाचा माणूस कोणाच्या ताब्यात जात नाही, कोणाच्या आहारी जात नाही, परतंत्र होत नाही. का? बुद्धिबळ श्रेष्ठ. एक तुकाराम महाराजांचा अभंग, ते अभंग असा आहे, वाघे उपदेशीला कोला सुखे खाऊ द्यावे मला, अंतिमर्षी तेन चुके मजई मारी तुशी भुके, येरू म्हणे भला भला निवाड तुझ्या तोंडे झाला, देहतव जाणार जाणार घडेला परोपकार, शेवट असा केलाय त्याचा, गाठी पडली ठका ठका आणि त्याचे वर्म जाणे तुका. अभंगामध्ये दृष्टांत आहे. काय? 2-4 जणांनी जिवंत वाघ पकडला, पिंजऱ्यात कोंडला, तो पिंजरा गावात आणून ठेवला. 15-20 दिवस चौकात पिंजरा होता. परिसरातून लोक यायचे, रोज हजारो लोक यायचे, स्त्री पुरुष ते पिंजऱ्यातला वाघ पाहायचे. 15-20 दिवस त्याला अन्न नाही, पाणी नाही, तहानेने भुकेने व्याकुळ झाला. 21-22व्या दिवशी एका कोल्याला कळालं आणि तो कोला वाघाची गंमत पाहायला म्हणून आला आणि कोला पिंजऱ्याजवळ पाहिला आणि वाघ त्याला म्हटला, कोले भाऊ, कोले दादा, लय उपकार होतील रे, 20 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही, मरतोय तहान भुकेनी, जरा पिंजऱ्याचं दार उघडतो का, बाहेर काढतो का? तर कोल्याला आली वाघाची
वाघाची दया. त्यांनी पटकन पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. वाघ बाहेर आला. बाहेर आलेला वाघ अंग झटकून सावध झाला आणि त्या वाघाने कोल्याच्या पुढं कीर्तनाचा कार्यक्रम सुरू केला. कारण अभंगात शब्द काय? वाघे उपदेशिला कोला. उपदेशिला शब्द आहे ना. उपदेश करणे म्हणजे काय अर्थ करता? उपदेश करणे म्हणजे कीर्तन करणे. आणि मग तो म्हटला, कोल्या एवढा मोठा सप्ताह काळेवाडीला होतो, कुठून कुठून महाराज येतात, तू कधी एखाद्या कीर्तनाला गेला का? तर कोला म्हटला, आपण त्या भानगडीतच पडत नाही. आणि कोला या भानगडीत पडत नाही. कोला कोला अहो कोला नाही लक्षात आला? तो या भानगडीत पडत नाही. त्याच्या भानगडीत दुसरेच राहतात. कधी गीता गाथा वाचली का? तो म्हटला, गीतान गाथा आपल्या मेमरीतच नाही. आपली मेमरी हिंदी गाण्यांनी फुल असते. म्हटला ते गीतान गाथा सांगू नका. अरे वाच, दुसऱ्याच देवानी किती वर्णन केले. हा देह नश्वर आहे, नाशिवंत आहे, मातीतून आला, एक दिवस जळणार आहे, सरपणात माती होणार आहे. जिवंत असेपर्यंत माणसाने उपकार करावा, फार नाही करता आला थोडा तरी करावा. तसं मरूच असं रंगवलं कीर्तन. पण ते कोलं भेटत धूर्त, कोला धूर्त, त्याला कळणच हे कीर्तन कोणा करता चाललंय बुवा. मग त्या कोल्याने काय केलं, वाघाला चिमटा काढ. बरं का हो, त्यांनी वाघाला चिमटा काढून पाहिला. कोल्याने काय केलं, तो म्हटला, वाघ उभा, लय कीर्तन आवडलं मला तुमचं, क्या बात आहे, काय कीर्तन केलं तुम्ही. आणि हे उपकाराचं प्रकरण आहे ना, मला खूप आवडलं. भावलंय मनाला माझ्या, उपकार करायची भावना जागृत झाली माझ्यात. काय उपकार करू मला कळत नाही, तुम्हीच आता मला मार्गदर्शन करा, मी काय उपकार करू. वाघ म्हटला, पटलं ना? 100% पटलं, सांगा ना आता काय उपकार करू. मग वाघ म्हटलंय, बाई दुसरा तिसरा काही उपकार करण्यापेक्षा मला 20 दिवसाचा उपवास घडलेलाच आहे आणि तू माझ्या पुढं उभाचे. आणि मग कोला गडबडला. कोला म्हटला, मग मी काय करू? वाघ म्हटला, तू काय करू नको, पण आता तू पुढं पळायचं, मी तुझ्या मागून पळायचं, तर मला काही दम जिरवायला लावू नको. कोला म्हटला, करू काय? मग वाघ म्हटला, सुखासुखी तुझं नरड फोडू दे, मला तुला खाऊ दे आणि माझा उपास सुटू दे. म्हणजे सुके खाऊ द्यावे मला आणि वाघे उपदेशीला कोला. आणि मग कोला म्हटला, बाप रे बाप, यांनी तर आपल्या दारात गाडी सोडली, आपण याला बाहेर काढला. पण कोला धूर्त, बुद्धीनी श्रेष्ठ. कोल्यांनी विचार केला, शक्तीनं याला प्रतिकार करता येणार नाही, कारण हे बळवान आहे, हे मारून टाकेल आपल्याला. त्यांनी बुद्धी वापरली आणि मग तू एकदम पलटी मारली. कोला म्हटला, वाघोबा तुम्ही मला खाणार, तुमचा आत्मा तृप्त होणार, खुशाल खा, अवश्य खा, जरूर खा. अरे मित्राच्या जर उपयोगी हे नाशिवंत शरीर पडत असेल तर मी तरी का नको म्हणू, कशा करता आळस करू. उलट कोला म्हटला, माझी देवाला रोज तीच प्रार्थना होती का तुझे कारणी देह माझा पडावा, खुशाल खा, अवश्य खा, जरूर खा. पण, आणि ते पण म्हटल्यावर वाघ ढिल्ला पडला. हा पण काय करतो, मागच्या सगळ्या बोलण्यावर बोळा फिरवतो. एखाद्या माणसाने एखाद्या माणसाचं 1 तास कौतुक केलं, ते असे ते असे ते असे ते असे ते असे ते असे, पण गेलं मागचं मातीत सगळं ते असे. पण काय, तसं कोला म्हटला, खुशाल खा, जरूर खा, अवश्य खा. पण वाघ म्हटला, ए कोल्या मध्येच कशाला पण आणला काय रे? पण तो माझी शेवटची इच्छा पुरवा आणि मग मला मारून खा. पुरवणार ना? आता कायदा पुरवतो तर हा का नाही पुरवणार? तो म्हटलं, तुझी काय इच्छा आहे बोल, कोणाला भेटायचं का, गाडी भाड्याची करून देऊ का, कोणाशी बोलायचं का, मोबाईलवर फोन लावून देऊ का, तुला काही खायचं का, ढाब्यावर येतो का, काय करू तुझ्याकरता? तो म्हटलं, मला खायचं नाही, भेटायचं नाही, बोलायचं नाही. अरे मग इच्छा काय? तो म्हटलं, इच्छा फक्त माझी एकच आहे का तुम्ही पाहिलं तर एवढे जाडजूड, पिंजरा पाहिलं तर एवढा एवढा, तुम्ही मध्ये गेलेच कसे, तुम्हाला मध्ये घुसताच कसं आलं, मावलेच कसे, मध्ये बसलेच कसे. वाघ म्हटला, मग तुझं काय म्हणणं आहे? कोला म्हटला, मला फक्त तुम्हाला एकदा पिंजऱ्यात बसलेलं डोळे भरून पाहू द्या आणि खुशाल खा. कळली का नाही कोल्याची आयडिया? काहींना कळाली, काहींना कळल चकली. कोल्यानी काय आयडिया केली,
वाघ म्हटले बाई असं अंगा कुंचन केलं, असं आकसून घेतलं, असा बारीक झालो, असा मध्ये गेलो आणि असा बसलो. वाघ बसायला गेला आणि कोल्यानी पटकन पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला, कडी लावून कुलूप लावून चावी पॅन्टच्या खिशात कोल्यानी. आणि 100% वाघ जेरबंद केल्यावर मग कोला त्याला म्हटला वाघ ये. कीर्तन तर लय भारी करतो रे. कोण गुरु कोण आहे रे तुझा? कोणत्या संस्थेत शिकला? काय पुस्तक वाचले रे तू? पुष्कळ महाराज पाहिले पण तुझ्यापेक्षा खाली. काय गंमत रंगवली यार. आता कोला काही म्हटला तर वाघाला निमूटपणे ऐकावं लागतं. हे कोल्याचं कोणतं बळ आहे? बुद्धिबळ. काहींकडे बुद्धिबळ असतं, काही जणांकडे सत्ताबळ असतं. सत्तेचं सुद्धा बळ श्रेष्ठच आहे बरं का. तुम्ही माना नाही तर न माना. सत्तावान पुरुषाला तुम्ही माना अगर नका मानू, पण त्याच्या खुर्चीत तो माणूस श्रेष्ठच आहे. त्याच्या एका सही करता लाखो रुपये मोजतात माणसं. साहेब किती लाख घ्या सही करा, किती लाख घ्या साहेब सही करा. सत्ता. आणि काही माणसांकडे संपत्तीचं बळ असतं, श्रीमंती. जगात सध्या हे बळ तर लय महत्वाचं आहे. का? जगात सगळा मान फक्त पैशाला आहे. पैसा जर तुमच्याकडे गडगंजा असला तर सगळी दुनिया तुमची, आणि पैसा जर तुमच्याकडे नसला तर काळं कुत्र सुद्धा तुमचं नाही. काय नाही. माल है तो ताल है. जगात काय? माल है तो ताल है, नहीं तो सब हाल है. काय? पैसा पैसा. सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. जब लगा अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करी. अपना पैसा निकल गया यारो, कोई नहीं मीठा बोली, सब पैसे के भाई. पैसा. तुम्हाला मानाने जगायचं असेल तर पैसा कमवा, पैसा मिळवा, कोट्याधीश व्हा, अब्जाधीश व्हा, खर्वपती, निखर्वपती, शंखपती. नोटा कमवा, नोटा छापा. तुमच्याकडे जेवढा पैसा जास्त तेवढा जगात तुम्हाला मान जास्त. पैशाचे नावं 3 आहे माहिती आहे तुम्हाला? पैशाचे नावं 3. कोणते? पैसा तेरो 3 नाम. पैसा तेरो 3 नाम. परशा परशु परशुराम. गडगंज पैसा असला तर परशुराम सेठ. परशुराम सेठ. त्याच्यातला निम्म पैसा संपला परशु, आणि एकदम संपला परशव. पैसा तेरो 3 नाम. जगामध्ये ऐका बुवा, व्यक्तीला महत्व नाही, माणसाला किंमत नाही. मग किंमत फक्त पैशाला आहे, किंमत फक्त धनाला आहे. सगळे लोक मानतात तर फक्त धनामुळेच मानतात. विठ्ठल धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी. सर्वमान्यता हे जगी, सर्वमान्यता हे जगी. माता पिता बंधू जन, माता पिता बंधू जन. सर्वमान्यता हे जगी, सर्वमान्यता हे जगी. माता पिता बंधू जन, माता पिता बंधू अभंग गोड आहे बघा, वाचा. महाराज बोलले कोणाचा मान आहे? धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. माता पिता बंधू जन. विठ्ठल विषय आपला असा आहे, श्रीमंतीचं बळ ज्याच्याकडे जगात सगळा मान त्याला, सगळा मान त्याला.
परमार्थात सुद्धा तेच आहे महाराज. ज्या महाराजाची गाडी जास्त भारी तो महाराज जास्त मोठा, ज्या महाराजाचं संस्थान जास्त मोठं तो महाराज लय मोठा टपुरा. माल एक आहे आणि संस्थान आणि गाड्या आणि हा कशाचा माल 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 पैसा पैसा सगळं पैशावर आहे, सगळं पैशावर आहे. पैशाशिवाय अहो नसलेले इतके दुर्मिळ विशेषण लावून त्याचं कौतुक करतात श्रीमंताचं. सुभाषितकार लिहितात यशास्ति वित्तम सनरकुलिना स पंडिता श्रुतमान गुणज्ञा स एव वक्ता सच्चदर्शनीयम सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति. पहिलंच पद काय लिहिलं बघा, यशास्ति वित्तम स नरकुलिना. लोक म्हणतात महाराज आमच्या काळेवाडीतला एक नंबरचा कुलवान कोण? पैशावाला. आता तुम्ही मला विचार करून सांगा, श्रीमंतीचा आणि कुळाचा काही संबंध आहे का? ज्याच्याकडं पैसा असतो तो कुळवान असतोच असा नियम आहे का? कुळाचा आणि पैशाचा काय संबंध आहे? पण त्याला म्हणतात सहनरा कुलीनाहा, त्याला म्हणतात पंडिताहा, एक नंबरचा पंडित. आता पांडित्य काही रस्त्यावर पडलंय का? पांडित्य बाजारात मिळतं का? त्याला काहीच करावं लागत नाही का? पंडित होण्याकरता काहीच करावं लागत नाही का? आणि त्याला एक नंबरचा कुलवान पंडित म्हणतात. श्रुतमान गुणज्ञ, सगळ्या गुणांचा पुतळा म्हणतात. उलट पुढं म्हणतात सएव वक्ता. लोक म्हणतात महाराज ते जर बोलायला लागले ना लोक ऐकतच राहतात, कारण त्यांना बोलताच येत नाही. माईकची त्यांची गाठच पडत नाही. काय अवस्था आहे. आणि तुम्हाला सांगू का, ऐका, सगळ्या गुणांमध्ये एक नंबरचा दुर्मिळ गुण आहे, त्याचं नाव आहे वक्तृत्व. वक्तृत्व हा गुण अत्यंत दुर्मिळ आहे. आणि तो दुर्मिळ का आहे तर वक्तृत्व हा गुण प्रयत्न साध्य नसून हा दैव साध्य गुण आहे. वक्तृत्व प्रयत्नाने मिळत नाही महाराज, ते प्रारब्धाने मिळावं लागतं. तेव्हा प्रयत्नाने जर वक्तृत्व मिळालं असतं तर आळंदीला शिकायला गेलेले सगळेच पोर महाराज झाले असते. पण तसं होतंय का? काही माणसांचा असा अभ्यास आहे आमच्याकडं, सगळी ज्ञानेश्वरी तोंडपाठ, 9033 ओव्या तोंडपाठ, 4500 तुकाराम महाराजांचे अभंग तोंडपाठ, सगळा एकनाथ महाराजांचा भागवत तोंडपाठ, काही असे नामदेव महाराजांचा गाथा तोंडपाठ, असे काही निळोबरायचा सगळा गाथा तोंडपाठ. एवढे अभ्यास करणारी माणसं आहे पण ते भाकरीला महाग आहे. का? त्यांना बोलता येत नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही, त्यांना वक्तृत्व वक्तृत्व अवघड आहे. तुम्हाला सांगाय बा, खाली बसल्या बसल्या कळणं वेगळं आणि प्रत्यक्ष माईक पुढं उभं राहून बोलता येणं वेगळं. आता खाली लई जणांना कळत, खाली कोणाला खाली बसलेले कोणी माप काढतं तो. काही तर सकाळी पाणी नेतं का नाही, पण कीर्तनकाराचे काय अरे काय महाराज आणि ते काय कीर्तन काय अभंग घेतला आणि काय बरडीत बसला, अभंगाची त्याची तर गाठही नाही भेटही नाही, काय प्रस्तावना काय शंका समाधान काय भावार्थन काय गोलार्थन काय कीर्तन काय बोर केलं राव. दड झोपता येईना उठूनही जाता येईना, कुठून आणलं धरून दिला व करून. काय राव महाराज, हे खाली बसल्या बसल्या कळणं वेगळं आणि प्रत्यक्ष माईक पुढं उभं राहून. अहो आम्ही आळंदीला होतो, आमच्या बरोबर एक बीडचा पोरगा होता, बीड जिल्ह्यातला, त्याच्या गावचा सप्ताह होता. आम्ही गेलो त्याच्या निमंत्रण फिमंत्रण काय नाही, पण मित्राच्या गावचा सप्ताह आहे. आम्ही 10-15 चला भाऊ गेलो, पोरं चालला सप्ताह चांगला चालला. नियोजित महाराज येणार नव्हते, त्यांना अडचण आली तर भजनी मंडळ आमच्याकडे आलं. तुमच्यात कोण कीर्तन करतं? आमच्यात होतं एक बोलकं पोरगं, हे करील बुवा. मग संध्याकाळी त्याचं कीर्तन करायचं म्हटले, ठरलं. मग आम्ही 10-10:30 सकाळी जेवलो, वावरात गेलो, आंब्याच्या झाडाखाली सावलीला दिवसभर तालीम केली.
प्रॅक्टिस रेलचे कोणता अभंग घ्यायचा, कोणत्या गोष्टी सांगायच्या, कसे लोक हसवायचे, असं सगळं आणि रात्री 8:30 पावणे 9 वाजले. भजनी मंडळ आलं, पुरुष आले, स्त्रिया आल्या, सगळं आलं. रामकृष्ण आली, सुंदर ध्यान, तुकान माझी विठो. आम्ही त्याला चांगलं फेटा बांधला, गणफिन लावला आणि आता आणायचा त्याला, करायचं उभा. तर त्या गावचा एक पाटील होता, तो असा वाट्यावर बसला का पाट्याची पाट्या गप्पा मारायचा. आणि तो जागीरदार होता गावात, त्याचा वचक होता. त्याला कळालं महाराज येणार नाही, लहान पोरग कीर्तन करणारे. तो पाटील मांडवत आला, तो असं नाही चालणार, कीर्तन काही पोर खेळ नाही आणि लहान पोराचं कुठं कीर्तन राहतं का. लोक म्हटले मग करायचं काय. ते म्हटले आता मी कीर्तन करणार. लोक म्हटले पाटील तुम्ही कधी केलेलं नाही. तो कधी केलेलं नसलं म्हणून काय झालं, कधीच केलं नाही मग कधी करायचंच नाही का. आणि बसले बसले बोलतो, मला काय उभ्यावर राहून बोलता येत नसतं का म्हटलं. हा बसल्यावर बोलतो, उभ्याने बोलता येत नाही मला, मीच कीर्तन करीत असतो म्हटला. आणि त्यात जागीरदार असल्यामुळं कोणाचं काही चाललं नाही. त्या आमचं पोरग बसवलं, पाटलांनी फेटा बांधला, घेतला विना, रामकृष्ण हरी रूपपात लोचिनी, पुन्हा रामकृष्ण कीर्तनाचा अभंग, विठो रखमाई 2 जण आले, चाल म्हणून गेले. विठ्ठल विठ्ठल झालं, विनेकरी विना घेऊन गेला, कमराला उपरनं बांधलं. आणि आता बोलायचं ना तर त्या पाटलाला कीर्तनाला जो अभंग घेतला त्याच्या ध्यानातच येईना, अभंगच विसरला त्याचा. आणि असंच होतं, तुम्ही प्रयत्न करून पहा, असंच होतं महाराज. जे पाठ करून आपण उभं राहतो ना, सगळं सपाट, आठवतच नाही, काहीच आठवत नाही हो. आणि मग त्यांनी टाइम मारून नेण्याकरता त्यांनी काय केलं, माईक जवळ यायचा, तो म्हणायचा मंडळी या अभंगातून तुकाराम महाराज काय सांगतात, विठ्ठल विठ्ठल. पुन्हा माईकवर यायचा, या अभंगातून तुकाराम महाराज काय सांगतात, विठ्ठल. 7-8 वेळा झालं, या अभंगातून तुकाराम महाराज काय सांगतात. खालून एक जण म्हणी तुझं डोंबलं सांगतात. बस एक खाली बसल्यावर कळणं वेगळं, याला सभाधारिष्ट म्हणतात, याला स्टेज डेअरिंग म्हणतात. या आणि महाराज हे सोपं नाही बरं, ही तारेवरची कसरत आहे. हा विषयाचं प्रतिपादन समोरच्या लोकांना पटलं पाहिजे, ते बोर नाही झाले पाहिजे, जास्त झोपले नाही पाहिजे, त्याच्याकरता विषय तसा सांगितला पाहिजे. आता ओव्या कोणत्या, श्लोक कोणते, प्रमाण कोणते, विषय काय, कथा कोणत्या, दृष्टांत कोणते, येणारे प्रमाण कोणते, त्या प्रमाणाला चाल लावायची कोणती, ती चाल उठावबाद झाली पाहिजे, ती पडली नाही पाहिजे, बदक झाली नाही पाहिजे, बेसूर झाली नाही पाहिजे, तालात बस. आणि हे सगळं बोलता बोलता जुळवायचंय मधल्या मधी, म्हणजे तुमच्याशी बोलतही राहायचं. आणि मग हे तारेवरची पैसे कशाचे मग. कसरत आहे महाराज. विठ्ठला आम्हाला नसेल पैसे द्यायचे, तुम्ही कीर्तन करून पहा. वक्तृत्व अहो, एका गावात एक असंच होता 150 आणा. तो भाषणाला जर मला उभं केलं ना, यांना अशी उपमा, त्यांना तशी उपमा, असे अलंकार तसे अलंकार, अशी भाषा तशी, लई टमाटमा बोलायचं. त्या गावात दूध डेअरीची इमारत बांधली, उद्घाटनला मुख्यमंत्र्याची तारीख घेतली, फडणवीसची, देवेंद्रची. येतो म्हटला उद्घाटन करायला. आणि मग त्या गावचे लोक त्याला म्हणे, बाई मुख्यमंत्री येणार आहे, या सभेचं लय बोलतो तू, या सभेचं प्रास्ताविक भाषण तू करायचं. मग नगरला गेला, मराठीच्या प्राध्यापकांना भेटला, त्यांच्याकडून कागद लिहून आणले. 15 दिवस रोज रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून पाठ करायचा. बायका पोरं झोपले का मग त्याची तालीम करायचा. माईक म्हणून अशा हाताची मूठ पुढं धरायचा, त्याच्यावर भाषण करायचा. सगळे कागद अक्षर ना अक्षर पाठ केलं, सगळी तयारी केली, जय्यत तयारी केली. उद्घाटनचा दिवस आला, मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर आलं, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरला. बरं आता 1 मिनिट विचार करा, मुख्यमंत्री काळेवाडीत आला म्हटल्यानंतर इटुकले चिटुकले पिटुकले हे बारीक बारीक यांना आमंत्रण द्यायची गरज आहे का. हे आमदारन खासदारन झेडपिन फेडपिन आमकन यांना बोलवायचे. अहो ते तर बिगर आमंत्रणाचे घालीन लोटांगण बंदी चरण, तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं. हे आमदारन खासदारन नामदारन जामदारन हे 150 आले हो.
आणि मुख्यमंत्री आला. मोठं स्टेज दिलेलं, 25-30 हजार पब्लिक पुढं बसलेली आणि मुख्यमंत्री बसला. छोटे मोठे 100-150 पुढारी स्टेजवर बसले आणि 25-30 हजार पब्लिक. एक कार्यकर्ता माईकवर आला, तोटला आता आपल्याच काळेवाडी गावचे आमके तमके ढमके या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो. आणि ते उठ असतोवर त्याला काही वाटलं नाही, मस्तपैकी असं उठलं, माईकवर आलं आणि महाराज माईक पुढं उभं राहिलं. पुढं 25-30 हजार पब्लिक, मागं मुख्यमंत्र्यासहित 100-150 पुढारी. एवढा माहोल पाहिला आणि त्याच्या मांड्या विठ्ठल 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 विठ्ठल, मांड्या 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 थडथड उडायला लागल्या, लटलट हालायला लागल्या. विठ्ठल विठ्ठल, घसा कोरडा पडला, वट सुकले, पाठ केलेले कागद, काहीच आठवण त्याला. बोबडी वळाली, त्याला बोलताच ना. तो म्हटला, ग्रामस्थ बंधूंनो, आपल्या गावामध्ये ते आलेलेच आहे, त्यांच्या हाताने कधी आता ते हे होणारच आहे आणि मी कधी माझे आवरून घेतो. काही मेळ लागला का? काही मेळ लागला? अहो, आपल्या गावामध्ये ते हे आले म्हणजे कोण आले? त्यांच्या हाताने ते हे होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे? बरं, तुझं हे आवडतो म्हणजे काय आवडतो? काही ताळमेळ नाही बाहेर. त्याला काय म्हणतात? सयेव वक्ता. एकही गुण त्याच्या ठिकाणी नसतो तरी श्रीमंताचं कौतुक केलं जातं का? याचं कारण शेवटच्या पादात आहे, सर्वे गुणा हा कांचनम आश्रयंती. मग श्रीमंतीचं बळ काही लोकांकडे असतं. का बरं सांगितलं तुम्हाला? आपल्याला शोध घ्यायचा आहे. मग कशाचा? महाराज, तुम्ही श्रीमंतीच्या बळाने बळीवंत झालात का सत्तेच्या बळाने बळीवंत झालात का बुद्धीच्या बळाने बळीवंत झालात का कौटुंबिक बळाने बळीवंत झालात का शरीर बळाने बळीवंत झालात? कोणतं बळ? आता ऐका बरं का, बारकाईने विचार जर आपण केला तर याच्यापैकी एकही बळ तुकाराम महाराजांच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. एकही बळ. कसं? ऐका, त्यांच्याच अभंगातले प्रमाण देतो, सिद्ध करतो. महाराज, शरीर बळाने बळीवंत झालात का? शरीर बळ म्हणावं तर तुकाराम महाराजांकडे नाही. कसं? ऐका, महाराज म्हणतात, देवा, तुझ्या आग्रहावरून नित्य मुक्त स्थिती सोडून वैकुंठातून मी इथं आलो. तू आग्रह केला. कशा करता आलो? तो लोकांना परमार्थाचं मार्गदर्शन करण्याकरता. लोकांनी परमार्थ करावा म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्याकरता. महाराज म्हणतात, देवा, लोकांना परोपरीनं मी सांगायचा प्रयत्न केला पण लोक बेटे ऐकायला तयार नाही. लोक ऐकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? लोक ऐकत नाही. लोक फक्त कीर्तनकारापुढं भाविकपणाचा आव आणून बसतात आणि कीर्तन सुटलं आणि सकाळी झोपेतून उठले का त्यांचं जसं आहे तसंच वागत राहतात. ते बदल करायला तयार नाही. तर वास्तविक मला सांगा, ऐका बरं का, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, त्यांनी शेजाऱ्याचा बांध कोरावा का? बोला ना, काय वाटतं तुम्हाला? गळ्यात माळ असून जर बांध कोरीत असेल ना, असा हाणावा ना, तो माळच तोडून घ्यावा. त्याची लायकी नाही गळ्यात माळ ठेवायची त्याची, का त्याच्यापेक्षा खुट्टीला टांगलेली बरी. गळ्यात माळ दुसऱ्याची बांध कोरतो, प्रवृत्ती बदलायला तयार. लोक ऐकत नाही महाराज. लोक महाराज म्हटले, सगळे प्रयत्न केले, समजून सांगितलं, विनंती केली, हात जोडले, पाया पडलो, बोंबा मारून सांगितलं, शिव्या दिल्या, लोक ऐकत नाही. देवा, यांना सांगायचा एकच उपाय राहिला आता. कोणता? आता यांना हाणून मारून परमार्थाच्या वाटेला लावणे. बस, त्याच्या गचांड्या पकडायच्या, गालमाळ गालमाळ माळ घाल, घालतो का नाही? लाव कपाळाला गण, लावतो का नाही? या का बुक्क्यात दात पाडी, लाव गण, मन हरिपाठ मान, चाल दिंडीत पायी पायी, येतो का नाही? का घालून लाव. हाणून मारून यांना
परमार्थाच्या वाटेला लावणे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तो सुद्धा उपाय मी केलाच असता पण काय करू. काय करू देवा ऐसे नाही शक्ती. काय करू देवा ऐसे नाही शक्ती. काय करू देवा ऐसे नाही ऐसी नाही शक्ती. ऐसे नाही शक्ती. दंडोनी पुढती वाटे लावू. दंडोनी पुढती वाटे लावू. काय करू देवा ऐसे नाही शक्ती. देवा ऐसे नाही शक्ती. दंडोनी पुढती दंडोनी पुढती वाटे लावू. काय करू देवा ऐसे नाही शक्ती. ऐसी नाही शक्ती. ऐसे नाही शक्ती. ऐसे नाही शक्ती. तुकाराम महाराज म्हणतात देवा तो सुद्धा उपाय मी केलाच असता पण काय करू. काय झालं. काय करू देवा ऐशी नाही शक्ती. याचा अर्थ शरीर बळ त्यांच्याकडे नाही. महाराज कौटुंबिक बळाने बळीवंत झालात का. अहो कौटुंबिक बळ म्हणावं तर ते पण नाही हो. जास्त लांब जाण्यापेक्षा ऐका देहू गावातले लोक तरी तुकाराम महाराजांच्या परमार्थाला अनुकूल होते का. आणि देहू गावातले लोक त्यांच्या परमार्थात सहकारी झाले असते तर महाराजांनी गाठ्यात हा अभंग लिहिला असता का. काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या बळे कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली. आता येणे चवी सांडिली म्हणती निवाडा करी ती दिवानात. आता काय करू लोक गावात राहू देणं तुका वेडा विचार करी बडबड फार असं म्हटले असते का. याचा अर्थ देहूतले लोक त्यांच्या परमार्थाला अनुकूल. मी तर म्हणतो देहूतले लोकही राहू द्या बाजूला त्यांची बायको तरी त्यांच्या परमार्थाला अनुकूल आहे का. ते घरात पाय दारात पाय का ती विजा चमकल्यासारखी कडकड करायची नुसती भांडणं सकाळ संध्याकाळ भांडणं. गल्लीला रोज बिन पैशाचा तमाशा फुकट करमणूक सगळ्या गावाची. कौटुंबिक बळ नाही पाठबळ नाही. बर महाराज काही बुद्धिबळाने बळीवंत झालात का. बुद्धिबळ म्हणावं तर तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे ते पण नाही. अल्प माझी मती म्हणून म्हणशील तर बुद्धी माझी अशी आहे कशी. अल्प माझी मती म्हणजे बुद्धीचं बळ नाही. खूप अभंग आहे अशी. महाराज बोलले बघा मी तो अल्पमतीहीन मी तो अल्पमतीहीन काय वर्ण तुमचे गुण काय मी अल्पमती माझ्याकडे बुद्धी नाही. अजून एक अभंग आहे मी तर वानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. कसा आहे मी मतिमंद बुद्धी. मग याचा अर्थ बुद्धीचं बळ माझ्याकडे नाही. मग महाराज सत्ता बळाने बळीवंत झालात का तर त्यांच्याकडे कशाची सत्ता. ते काही पंचायतीमध्ये का सोसायटीमध्ये का ते काही चेअरमन का सदस्य का दुड्डेरे कशाच काय घरातच कोणी मानित नाही बाहेरचं काय घेऊ. सत्ता नाही. काय करू देवा हाती नाही सत्ता किंवा सत्ता नाही हाती. महाराज महाराज तुम्ही श्रीमंतीच्या सांपत्तिक बळाने बळीवंत झालात का. श्रीमंती म्हणावी तर ती पण नाही का. तुकाराम महाराज म्हटले बुवा आमच्यापेक्षा तुम्ही बरे.
कसं तुम्हाला जर दूध खाऊ प्यावं वाटलं तर तुमच्या घरात गाय आणि म्हशी, आणि आम्हाला दूध खाऊ प्यावं वाटलं तर आमच्या घरात उंदरण घुशी. तुम्हा घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी, तुम्हा घरी तांबे थाळे, आम्हा घरी परळ पाळे, अशी अवस्था आहे. अहो भीक मागितल्याशिवाय पोट भरत नाही. धन कोण घरो घरी पोट भर भिकेवरी, जतन करी कोण सुरे वाजरे, जतन करी कोण सुरे वाजरे. आमचं पोट भीक मागितल्याशिवाय भरत नाही. आणि ऐका, महाराज म्हटले भीक मागायला गेलो ना तर आमच्या घराला दारं नाही, फळ्या नाही, कवाड नाही, कड्या नाही, कुल. एक जण म्हटलं महाराज बघा तुमच्या घरी चोर बरे येते मी. महाराज म्हटले काय बोलला चोर? अरे चोर आमच्याकडे यायला घाबरतात. आम्ही सदैव सोडते शब्द आहे बघा, आम्ही सदैव सुडके. पुढचा शब्द ऐका, जवळी येतात चोर धाके. चोर अहो दरोडेखोरांची टोळी देऊला दरोडा टाकायला गेली, देऊत गेली. त्याच्यातला एक चोर तुकाराम महाराज राहतात त्या गल्लीला पळाला, तर बाकीचे चोर त्याला म्हटले ए बावळट. तो त्याला राग आला, काय बावळट? तो म्हटलं येड्या तिकडं नाही इकडं. तो म्हटलं तिकडं का आणि इकडं का नको? तो म्हटलं अरे तिकडं तुकाराम महाराज राहतात ना. मग तो त्यांच्याच घरावर दरोडा टाकू ना. ते पुन्हा म्हटले बावळट. हा म्हटलं तोंड सांभाळून बोलू का? पुन्हा पुन्हा बावळट, काय बावळट? तो म्हटला येड्या तुकाराम महाराजांच्या घरी गेलो तर आपल्याला तर काहीच मिळायचं नाही, पण त्यांचे उपासमार पाहून आपल्यालाच 10-20 रुपये त्यांना द्यावा लागतील. चाल इकडे दुकानदार पाहू. जवळी येतात चोर याचा अर्थ श्रीमंतीचं बळ त्यांच्याकडे नाही. ऐका बरं का, आता शरीर बळ आहे का? नाही. कौटुंबिक बळ आहे का? नाही. बुद्धिबळ आहे का? नाही. सत्ता बळ आहे का? नाही. श्रीमंतीचं बळ आहे का? नाही. बळ तर एकही दिसत नाही आणि म्हणतात तर खरी आम्ही झालो बळीवंत. मग काव बळ नसताना सुद्धा आम्ही बळीवंत झालो तुकाराम महाराज म्हणतात कसं? एक जण म्हटलं तुला खरं सांगू का, ते काय तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ वाचलेला नसल. कशावर? अहो ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट बोलले ना, बळविना शक्ती बोलो शक्ती बोलो भक्ती
सकाळपासून विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट बोलले काय बळेविन शक्ती बोलू नये. काय अर्थ? अंगात बळ असल्याशिवाय बळाच्या गप्पा मारायच्या नाही. आणि एखादा जर बोलतच असला ना तर त्याला बळरहित वाच्यता असं म्हणा. मी तुम्हाला उदाहरण सांगतो काय सोपं. प्रभू रामचंद्राला युद्धामध्ये हरविल असं बळ रावणाच्या अंगात होतं का? नव्हतं. कारण राम कर्तुम शक्तिमान आहे, अकर्तुम शक्तिमान आहे, अन्यथा कर्तुम शक्तिमान आहे. आणि ही शक्ती रावणाच्या ठिकाणी नव्हती. पण रावण वल्गना किती करायचा. तुम्ही रामानंद सागरचं ते मागं रामायण झालं टी व्हीला पाहिलं असेल ना तुम्ही. श्रीराम म्हटलं तर त्याची तळाची आग मस्तकाला जायची, आकाश पाताळ एक करायचा, श्रीमत कहो श्रीमत. आणि तो रावण तो लोकांना म्हणायचं कोण राम कोण राम. त्रैलोक्य विजेता मी, कैलास हलवणारा मी, आत्मलिंग मिळवणारा मी, 33 कोटी देवांना बंदीत टाकणारा मी, नवग्रहाच्या पायऱ्या करणारा मी. कोण राम कोण राम कोण. त्याच्या मंत्रिमंडळातलं एक जण त्याला म्हटला ए रावणी आहे कशाला वरडतो रे कोण राम. रावण म्हटलं काय अरे राम बाजूलाच राहू दे. त्या रामाच्या पदरी जे 18 पद्म वानर आहे त्याच्यातलं एकच माकड परवा लंकेत येऊन गेलं. काय काय करून गेलं. जंबू माळ्याची रगडपट्टी केली, अशोक बागेचा विध्वंस केला, सोन्यासारख्या लंकेची राख रांगोळी केली. आपल्या डोळ्या देखत आपल्या बायकांच्या डोळ्या देखत आपल्या दाढे मिशा जाळल्या. आणि तू काय केलं त्याचं. आणि कशाला वरडतो कोण राम. एक मिनिट विचार कर. एकच माकड असं तर ते 18 पद्म मिळून कसे. आणि ते 18 पद्म वानर तसे. तर त्या वानरांचा मुख्य प्रभू रामचंद्र कसा आणि कशाला वरडतो. बळेविन शक्ती ताकद लागते. आमच्याकडे एक परंपरेने उदाहरण सांगितलं जातं. आमचे गुरुवर्य जुने कीर्तनकार सांगायचे. राजाची स्वारी रस्त्याने चालली. आता एक दारुड्या खूप दारू पिऊन रस्त्यावर पडलेला होता, चिंग पडलेला होता. आणि राजाचे सेवक रस्त्यावरची गर्दी बाजूला करीत होते. तर त्या 2 जणांनी त्याला उचलून रोडच्या कडाला नेऊन उभं केलं. त्याला नजर बिजर ताट त्याची जास्त पेलेला. राजाची स्वारी आली तर हत्तीवर अंबारी आणि अंबारीत राजा बसलेला. आणि यांनी त्या राजाकडे पाहिलं आणि तो दारुड्या त्या राजाला म्हटला हत्ती अंबारी और अंबारी में बैठने वाले हत्ती अंबारी और तेरी क्या किंमत लेगा बोल. राजा तो गडबडला. सगळ्या गावाच्या देखत बोलला ना तो. काय किंमत ते तुझी सांग. राजाला वाटलं अंबानीचं जावई असं होती ना गडबड. राजा प्रधानाकडे पाहिलं. प्रधान म्हटलं काळजी करू नका, ते मी करतो काम. त्याला पकडलं, तुरुंगात नेऊन डांबलं, रात्रभर ठेवलं. पहाटे दारू उतरली. शुद्धीवर आपण कुठे शुद्धीवर आला. आणि मग दुसऱ्या दिवशी दरबार भरला. त्याला दरबारात हजर केलं. राजाला कालचा प्रसंग आठवला. आणि मग राजा त्याला म्हटला सगळ्या गावात देखत तू काय किंमत आहे बोल म्हटला ना. आता तू केवढ्याला घेऊ शकतो सांग. किंमत राहू दे माझी, पण तू केवढ्याला घेऊ शकतो बा. आणि मग तो म्हटला सरकार मैं क्या ले सकता हूँ, लेने वाली तू चली गई. मी काय घेऊ शकतो म्हटला. घेणारी तर निघून गेली. तो म्हटला तुम्हीच माझ्यावर अशी मेहरबानी करा, तीच मला आज परत घ्यायला 20 रुपये द्या. अंगात बळ नाही चालला राजाला घ्यायला. याला काय म्हणतात बळेविन शक्ती. काव तुकाराम महाराजांचं या अभंगातलं बोलणं असंच आहे का काय. बळ तर दिसत नाही आणि म्हणतात तर खरी आम्ही झालो बळीवंत. महाराजांचं बोलणं असं नाही. मग बळ नसताना सुद्धा आम्ही बळीवंत झालो असं म्हणतात कसं. तर एक मिनिट ऐका. याची संगती अशी आहे का आत्तापर्यंत मी तुम्हाला जे बळ सांगितले ते बळ वेगळे. आणि तुकाराम महाराज आदी साधू संत ज्या बळाने संपन्न झाले ते बळ मात्र वेगळं. मग कोणतं बळ आहे तर त्या बळाचं नाव आहे वैराग्य बळ. वैराग्य बळ.
परमार्थातलं सर्वश्रेष्ठ बळ आणि त्याचं नाव आहे वैराग्य बळ. महाराज म्हणतात त्या वैराग्य बळाने आम्ही बळीवंत झालो. सहस्रनामाचे हत्यार, सहस्रनामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार, सहस्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे धूर, अतिबळ वैराग्याचे केला पार शरवर्गा, केला पार शरवर्गा, केला पार शरवर्गा, केला पार शरवर्गा. इथे तो शब्द आलाय बघा कोणता? सहस्रनामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार आणि अतिबळ वैराग्याचे थोर. वैराग्याचं बळ सर्वश्रेष्ठ बळ. या वैराग्य बळाचे दोन प्रकार. तत्वज्ञानामध्ये वेदांत शास्त्रात वैराग्य बळाचे प्रकार दोन. कोणते? जिहासा आणि जिज्ञासा. तो काय काढलं भाई, काढलं बिडलं काही नाही, ते तिथंच आहे म्हणून सांगितलं. पण जिहासा म्हणजे काय, जिज्ञासा म्हणजे काय? अहो सोपं आहे ना. काय ऐका, ज्या वैराग्याला विचाराची जोड असते म्हणजे विचारयुक्त वैराग्य त्याला म्हणतात जिज्ञासा, आणि ज्या वैराग्यात विचार नसतो त्याला म्हणतात जिहासा. त्याच्यापेक्षा असं ऐका, काय जे वैराग्य अंतःकरणात निर्माण झालं का शेवटपर्यंत टिकतं ते जिज्ञासा, आणि जे निर्माण होतं आणि लगेच संपून जातं त्याला म्हणतात जिहासा. ते आपल्याला होतं, कधी कधी नवऱ्याला होतं वैराग्य, कधी कधी बायकोला होतं. बायकोला असं वाटतं तोंड काळं करावा याचं थोबडच पावडी. नवऱ्याला असं वाटतं पुन्हा यांच्यात येऊ, पण हे तेवढ्या पुरतं तेवढं राहतं. थोडा वेळ गेला त्याला असं वाटतं तिची काही चूक आहे बुवा, मग तिला असं वाटतं त्यांचं तरी काय चुकीचं आहे बुवा. टिकत नाही महाराज. त्या जी असा वैराग्याचं स्पष्टीकरण करण्याकरता वेदांतांनी 3 उदाहरणं दिले. कर्पट वैराग्य, प्रसृती वैराग्य आणि स्मशान वैराग्य. कर्पट ढेकरं येतात काही काही माणसांना, ज्याला किती खावं याचा अंदाज नाही ना, ते भरीतच राहतं ना. मग त्याला नंतर काय होतं, जेवण केल्यावर 1-2 तासांनी आणि ते ढेकर नुसता साधा नाही, कडू ढेकर येतो. कर्पट आणि कर्पट ढेकर यायला लागले का मग त्याला अन्नाचा राग येतो. पुन्हा खायचंच नाही, पुन्हा खायचंच नाही, पुन्हा खायचंच नाही. कुठपर्यंत? फक्त 4 तास. कर्पट ढेकर संपले का हाय का काही खायला. ती वैराग्य ती कधी. आणि प्रसृती वैराग्य स्त्रियांमध्ये असतं. बाळांपण होताना स्त्रीला ज्या कळा, ज्या वेदना होतात ना, त्यावेळी ती स्त्री मनात असा विचार करती का नवऱ्यामुळं हा त्रास झाला ना, आता मरल तर पुन्हा त्याचं तोंडच नाही पाहणार. पण कुठपर्यंत? डिलेवरी झाली, 2-5 दिवस गेले, पुन्हा तिला नवऱ्याचा ओढा सुरू. म्हणजे वैराग्य याला म्हणतात प्रसृती वैराग्य, कर्पट वैराग्य. आणि तिसरं आहे स्मशान वैराग्य. म्हणजे होतं आणि टिकत नाही ते. स्मशान वैराग्य, समजा तुम्ही मसनात गेले, हा म्हणा फक्त, चिडू नका. अहो मसनात गेले म्हणजे दुसऱ्याला पोचवायला आता बरं आहे, जावंच लागतं ना आपल्याला मौतीला. त्याचं प्रेत सरणावर ठेवलं, त्याला अग्नी लावला, पेटलं का ते आपल्याला लगेच निघून येता येत नाही, तिथं बसावं लागतं ना. कवर जळणाऱ्या प्रेताच्या डोक्याची ती कवटी फाटकन फुटेपर्यंत बसावं लागतं. तेव्हा माणसं टोळ्या टोळ्या करून बसतात ना. त्या माणसांच्या गप्पा ऐका.
अशा वैराग्याच्या बाता मारतो, काही खरं नाही. संपतराव काही खरं नाही, काय खरं नाही म्हणजे काय खरं नाही. माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा, कधी फुटल कधी तुटल. काय घडीचं घड्याळ झाले हो. काही सकाळी आम्ही दोघं बरोबर ना, मी त्याला चहा पाजला ना, चहा पिऊन तो त्याच्या घरी, मी माझ्या घरी पोचतोच होतो. माझ्या मोबाईलवर त्याचा फोन आला, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, हॅलो म्हणे, मी मेलो. काय भरोसा राहिला. काय घडीचं घड्याळ झालं, काही खरं नाही. आणि जीवनात तरी काही खरंय का. माझं माझं कबाडोज, माझं माझं कबाडोज. आपण मेलो म्हणजे बुडाली दुनिया. कशाचं काय कशाचं काय कशाचं काय. आणि कोणाची गुरुडरो, कोणाची शेती वावर, कोणाच घरदार, कोणाची बायका पोरं, काय खरं नाही हो. मेलं का गेलं. अशा गप्पा मारतो ना, ऐकणार वाटतं हा का असंच आळून दिलं नाही होतो, हा का घरी येतच नाही काय. पण त्याचं वैराग्य कुठपर्यंत राहतं. जळणाऱ्या प्रेताच्या डोक्याची ती कवटी फाटकन फुटली, सगळ्या गावाच्या आधी उठतो, आवरा आवरा आवरा, चला 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 निघा. अरे ते म्हटले श्रद्धांजली, मग पाहू, चला चला. तुला काय घाई. आणि गुरं पाणी पाजायचे. गेला टिकत नाही याला. जी आसा जुना म्हातारा होता पेन्शनर. आता जुन्या काळी काही पेन्शन फार नव्हती बरं का. जुन्या काळच्या लोकांना किती पेन्शन, 37 रुपये 35 पैसे महिना. पण एक जमीची बाजू होती, स्वस्ताही होती. 4 पोरं त्याला, चारीचे चारी टोंगच्या टोंग असे 25शीतले. आणि एवढं जिपऱ्या वाढलेली, काम नाही दाम नाही. गुटके खायचे, सिगरेट फुकायचे, ओंदडत गावामध्ये फिरायचे आणि त्या म्हाताऱ्याच्या पेन्शनवर जागायचे. एक दिवस राग आला, 4 पोरं घरात घातले. कार्ट्यांनो पैसा कमवायची अक्कल नाही, कधी डोळे उघडायचे तुमचे डोळे कधी उघडायचे. तर त्याच्या 4 नंबरचं पोरगं लई चाबरट होतं. म्हातारा म्हटला तुमचे डोळे कधी उघडतील. तर तो 4 नंबरचा पोऱ्या म्हणे, दादा तू कशाला टेन्शन घेतो, तुझे झाकले का आमचे उघडतील, तू कशाला. म्हातारा म्हटला माझ्या पेन्शनवर जगून माझी टिंगल करतो, आशांमध्ये राहण्यात अर्थ नाही, मरल तर परत येत नाही. म्हटला त्यांनी ऐकलं होतं कीर्तनात, काशीला म्हणलं की मोक्ष मिळतो. पेटी वळकटी घेतली, ताटवाटी तांब्या घेतली डोक्यावर आणि निघाला. एक पाय उमऱ्याच्या बाहेर, एक उमऱ्याच्या आत. येत नाही म्हटला, मरल तर परत येत नाही, चाललो म्हटलं. आता 4 पोरं आडवे झाले. दादा नको रे असं करू, चुकला आमचा, हाताने असं वागायचो. त्याला जास्त चेव आला, तो नाही हातात तर नाहीच, 1 मिनिटच नाही म्हटला जात. पण 4 नंबरचं कार्ट लई हुशार होतं त्याचं. त्यांनी विचार केला, तो म्हाताऱ्याने गाडी स्टार्ट केली खरी, पण गेअर पडायचा का न पडू द्यायचा. म्हाताऱ्याच्या कुठं हातात आहे, ते म्हातारीच्या हातात. काय डोकं लावलं पाहते. तो स्वयंपाक घरात गेला. म्हातारी चुली पुढे भाकऱ्या करीत होती. एक तव्यावर होती, एक चुलीला भाजत होती आरावर, आणि एकीचं पीठ मळीत होती. खाली मान घालून, असे केस लोंबलेले, अजून आंघोळ नाही केलेली. भाकरीचं सपाटा चालू. त्याने हात पकडला. म्हातारे काय भाकऱ्या करी बसली. तो दादा निघालाय काशीला, मरल तर परत यायचं नाही म्हणतो, चाल त्यालाच. आता तिला बोलायचं राहतं, पण तिच्या तोंडात राहते मिसरी. तिने अर्धा तासापूर्वी लावलेली राहते, आणि ती पण थोडी थिरकी नाही, 50 ग्रॅम राहते एका टायमाला. 50 ग्रॅम. कारण ती मिसरी लावायची जी ट्रेनिंग आहे ना, ते बायांकडे शिकावं महाराज. बस बस, ते बायांकडे शिकावं महाराज. त्याचं कोणाला. आपण मिसरी कशी लावतो, असं बोट, आणि ते बोट असं त्या नुसतं बोट ठेवतो फिरतो, आणि आपण 100 वेळा असं. ते बायांचं तसं नाही, असं राहतं. या चिमटीत छटाक छटाक मिसरी येते. दोनच घरक्यात काम, त्याच सारंगीने वाजून बस, 2च घरक्यात. अर्ध्या तासापूर्वी लावलेली तांब्याभर थुक तोंडात साचलेलो. ते पोरग म्हटलं चाल आता, तिला बोलायचं बोलतो कुठे येतं. मग ते चुलीची राखाशी कोपरे तोडेल होती ना, त्याच्यात पिचकारी मारली. आणि मग ऐका बरं का, म्हातारीची सुरुवात सुद्धा साधी नसती महाराज. म्हातारीची सुरुवात तर लई खमंग राहती. ती म्हातारी म्हटली, कार्ट्या हो त्याच्या शेपटावर कशाला पाय दिला म्हातारीच्या. हे लई खेळ अवघड आहे. ती म्हणे, भाऊ ईस तू हातात धराव, पण त्याच्या कोणी नादी लागाव का. आता त्याच्या हाताखाली मी कशाने काही दिवस काढले, आता मी कसा संसार केला तुम्हाला काय काय. तो म्हटला, म्हातारी तुझी पोथी उघडूच नको, तुझी बांधूनच राहू दे. तो निघालाय तिचा. आणि मग धरलो म्हातारीला हाताला, वडीत आणलं.
म्हातारी म्हाताऱ्याच्या पुढं उभी राहिली. ऐका ना तुम्ही, ऐकू राहिले ना? ऐका ना मग काय महाराज, म्हातारीचा डोळा म्हाताऱ्याच्या डोळ्याला भिडला आणि म्हातारा 50% ढिल्ला पडला. काय पावर आहे हो. आणि राहिलेला 50% संसारातलं तत्वज्ञान सांगून ढिल्ला पाडला. म्हातारी म्हटली, काय आहे या वयात असं वागणं शोभत का? उद्या त्यांना कोणी पोरच म्हणल, या वयात आपल्याला पोर म्हणणार आहे का कोणी? आणि मी म्हणते पोर लोकाचे आहे का? जत्रातून आणले का? बाजारात सापडले का? भाकरीवर घेतले का? वाटावर पडेल होते का? लोकांना पोरो करता पोरं होत नाही. देवाने आपल्याला वाणी इनमिन 4च दिले. आपल्याच पोराने आपल्या मांडीवर टिंब केली म्हणून कोणी मांडी कापतं का? आपल्याच दातांनी जीभ चावली म्हणून कोणी 32 पाडतं का? आणि असं वागणं शोभतं का? आणि एवढं इंजेक्शन दिल्यावर कोणाचं वैराग्य राहील का? पेटीन वळकटी काढी एवढी मटकन पलंगावर बसला. आणि पलंगावर बसताना तिला म्हटलं, म्हातारे तू कशाला भाकरी करता आली? आणि मी कुठं खरंच चाललो होतो. टेकला ना. मग आता 1 मिनिट ऐका, त्याला वैराग्य झालं नाही का? झालं. उमरा ओलांडीपर्यंत टिकलं का? याला म्हणतात जिहासा. तुकोबाराईंचं तसं नाही, जिज्ञासा वैराग्य. महाराज म्हणतात या वैराग्य बळाने आम्ही बळीवंत झालो. महाराज कुठून आणलं हो हे बळ तुम्ही? हे बळ फक्त एकाच ठिकाणी मिळतं. जगाच्या बाजारात तर कुठंच मिळत नाही, कोणत्याच दुकानात मिळत नाही, कोणत्याच व्यापाऱ्याकडे मिळत नाही. हे फक्त एकाच ठिकाणी मिळतं. कोणाकडं? भगवंताकडे. भगवंताची कृपा झाली तर त्याच भाग्यवंताला वैराग्याचं बळ प्राप्त होतं, अन्यथा वैराग्य मिळत नाही. भगवंताचे 6 गुण आहे ना, ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. 5 नंबरचा गुण आहे वैराग्य. त्यांनी कृपा केली तरच ते मिळतं. त्या वैराग्य बळाने भगवंताकडून आणलं. पण महाराज एक सांगा ना, काय त्यांनी प्रसन्न व्हावं आणि त्यांनी प्रसन्न होऊन ते बळ तुम्हाला द्यावं, याच्याकरता तुम्ही रीत कोणती वापरली? महाराज म्हटले, आम्ही एकच काम केलं. काय? आम्ही त्याच्या अंकित झालो. आम्ही काय केलं? त्याच्या अंकित झालो. आणि अंकित होण्याचा परिणाम त्याचं वैराग्य बळ आम्हाला प्राप्त झालं. ऐका, अंकिताच्या पोटात त्याग आहे, तो त्याग चिंतनीय आहे. अंकित झाल्यानंतर काय होतं सांगू का? जो अंकित झाला त्याला, ज्याच्या अंकित झाला त्याचं सगळंच्या सगळं न मागता आणि न देता मिळत असतं. यांनी मागायचं नाही, त्यांनी द्यायचं नाही. अंकित झाला ना, आता त्याचं ते सोपं बोलू का? काय? बायकोनी नवऱ्याच्या अंकित व्हायचं. बायको नवऱ्याच्या अंकित झाली का आता नवऱ्याचं ते सगळं तिचं. तिने मागायचं नाही, यांनी द्यायचं नाही. त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेला कायद्याने 1 नंबरची वारसदार बायको असते. बरं, आई नाही, आई फी नाही, बायको. कायदा बघा तुम्ही, भेटा वकिलाला. नवऱ्याच्या प्रॉपर्टीची वारसदार कोण आहे? बायको. का? अंकित झालेली आहे. मग त्याचं उलट सांगतो, व्यवहारात ज्या गोष्टीची प्रत्यक्ष देवाणघेवाण करता येत नाही ना, अंकितामध्ये ते पण मिळतं. अनेक कीर्तनकार सांगतात, ऐकलेलं आहे तुम्ही. काय? नवरा जर डॉक्टर झाला तर बायको डॉक्टरी न दिली का परीक्षा? आहे का सर्टिफिकेट? कळतं का कोणती गोळी कशाबरोबर खावा? तरी सगळं गाव डॉक्टरीन बाई. नवरा वकील झाला, वकिलीनं कळतो का कायदा? नवरा जर आमदार झाला, आमदारीनं, खासदार झाला, खासदारीनं, चेअरमन झाला, चेअरमनीनं, सरपंच बनला, सरपंचीनं, कीर्तनकार बुवा असला, बुईंग. आता काही ना काही लागेलच ना महाराज. जोडावं तर लागेलच काही नाही. नवरा जर मास्तर असला तर सगळा गाव तोंड भरून मास्तरीन बाई करा सई. ती म्हणे लावा शाई. निरक्षर, अंगठे बहादर आणि सगळा गाव मास्तरीन. का? मास्तर नवऱ्याच्या अंकित आहे म्हणून. कधी कधी आम्हाला बायकोला घेऊन जावं लागतं. काही गावात अतिप्रेमाची गाव आहे ना, ते ऐकत नाही, नाईलाज होतो. बायकोला घेऊन गेलो ना, आम्हाला बसायला खुर्ची, शेजारी तिला बसायला खुर्ची. अम्मा भगवान.
आई बापाच्या वयातले म्हातारे म्हातारी माणसं आमच्या पाया पडतात आणि तिच्या पाया पडतात. आपल्यापेक्षा तिच्या आशीर्वादाचा तडाखा जबर राहतो. कोणत्या संस्थेत कोर्स दिलाय काय आळंदीला तर काही नाही. लोक पाया पडतात आणि धडाधडा आशीर्वाद देत. अरे पण तिच्या हरिपाठ तरी पाठ आहे का देवालाच माहिती. मी तर म्हणतो सगळ्या कीर्तनकारांच्या बायका कुठतरी एकत्र करावा. तुमची पण, तुमची बायको चांगली आहे, हा ती भजन म्हणते ती. सगळ्या कीर्तनकारांच्या बायका कुठतरी एकत्र करावा आणि त्यांच्या हरिपाठ पाठांतराची परीक्षा घ्यावा. तर 99% कीर्तनकारांच्या बायका फर्स्ट क्लास नापास. 27 अभंगाचा हरिपाठ पाठ नाही. म्हातारी माणसं पाया पडतात ना आशीर्वाद देती. मग लोक पाया पडतातच का? कीर्तनकार नवऱ्याच्या अंकित आहे म्हणून. अंकिताचा परिणाम आहे हा. आणि विनोद सांगू का थोडा टाइमपास आपलं सहज सहज आपलं 1 मिनिट टाइमपास. काय हे बायांच्या बाबतीत आहे तेच बरं, पुरुषांच्या बाबतीत नाही ते खूप चांगलं आहे बरं का. कारण पुरुष बायांच्या बाबतीत काय यम काही जुळतं, म्हणायला बरं वाटतं, कानाला ऐकायला बरं वाटतं. ते पुरुषांच्या बाबतीत यम काही जुळत नाही, म्हणायला बरं. समजा 1 मिनिट ऐका, बायको सरपंच झाली, नवऱ्याला काय म्हणावं लागेल? सरपंचा. बायको चेअरमन झाली, चेअरमन या. बायको आमदार झाली, आमदार या. बायको जर मंत्री झाली, मंत्री या. बायको डॉक्टर झाली, डॉक्टर या. वकील असली, वकील या. मास्तरी झाली, मास्तर या. मी म्हणतो हे तरी बरं, पण एखाद्याची बायको जर नर्स झाली, आता काय म्हणता? आता नर्शा म्हणता का नरसाळ्या म्हणता का नरसोबत म्हणता काय आता? जाऊ द्या, हा विनोद केला मी. अंकिताच्या पोटात त्याग आहे आणि तो काय करतो? ज्याच्या अंकित झाला त्याचं सर्वस्व प्राप्त करून देतो. भगवंताचं वैराग्य आम्हाला मिळावं, मग आम्ही काय केलं? आम्ही त्याच्या अंकित झालो आणि त्याच्या अंकित होण्याचा परिणाम त्याचं वैराग्य बळ आम्हाला प्राप्त झालं. अभंगाचं पहिलं चरण. बळीयाचे अंकित, 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 बलियाचे 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 अंकित. आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो
प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला पाठवले, मिळाले का? नाही? पत्ता चुकला का काय? तिकडे गेलं काय पत्र नळवण्याला? 3 प्रश्नांचे उत्तर दिले मी. ऐका, कोणत्या बळाने बळीवंत झाला? वैराग्य बळाने. कुठून आणलं? भगवान परमात्म्याकडून. कसं आणलं? त्याच्या अंकित बनून. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आता एकच प्रश्न राहिला बरं का. कोणता? काय पुरुषार्थ केला? काय असतं? अंगातलं बळ आहे ना, ते जोपर्यंत पराक्रम करणार नाही तोपर्यंत बळाची सिद्धी होत. नुसतं अंगात राहून सिद्ध नाही, अंगात बळ राहून त्याची बळाची सिद्धी नाही. ते पराक्रम गाजवील तर सिद्ध. एखादा म्हटला गिरी महाराज मी किनी मल्ल, यंद केसरी मल्ल, मल्ल ना, आणि मग चाल कुस्ती करायला, मला भीती. आणि कशाचं मल्ल? कुस्ती करीत नाही तोपर्यंत त्याचं बळ सिद्ध होत नाही. म्हणजे बळ सिद्धी करण्याकरता पुरुषार्थ करावा लागतो. तसं महाराज वैराग्य बळ मिळालं ना, काय पुरुषार्थ केला? महाराज म्हणतात पुरुषार्थ केला. काय केला? तर लाताळीला संसाराला लात मारली आणि 6 उर्मी मारल्या. केला षड उर्मीचा मार. आता 6 उर्मी, 2 मनाच्या, 2 प्राणाच्या, 2 शरीराच्या. हर्ष शोक या मनाच्या, क्षुधा पिपासा या प्राणाच्या, आणि जन्म मरण या शरीराच्या उर्मी. पण जन्म मरण संपवलं, तहान भूक संपवली, सुखदुःख संपवलं, काही शिल्लक नाही ठेवलं. संसार लाताळला, षड उर्मी मारल्या. हा पुरुषार्थ वैराग्य बळावर केला. मग बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा आणि या उत्सवातली ही जी संपन्न झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली प्रीतम जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली दे.